मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. आता इकडे लोक हे गोंधळ करत असतात की नाही आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, काही समजून घ्यायचं नाही आहे. आणि आता लोक रमावरती दगड फेकायला घेणार असतात. आता अक्षय रमाला वाचवत असतो आणि तेवढ्यात मागून तामणकर येतं आणि तामणकर आता त्या दगड फेकत असणाऱ्या माणसाचा हात पकडतो. त्याबरोबर आता सगळेच जण ही व्यक्ती कोण आली त्याच्याकडे बघू लागतात. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून तामणकर असते. तामणकर म्हणतो की नको, दगडफेक वगैरे नको, गरज नाही आहे सणासुदीच्या दिवशी. त्याबरोबर मग आता तो दगड घेऊन खाली फेकतो. आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अरे हा माणूस कोण आहे आणि इकडे काय करतोय. त्याबरोबर मग तामणकर हा आता पुढे येतो. तर आता लगेचच तामणकर याची ओळख अक्षय आणि रमा सगळ्यांना सांगतात की हा तामणकर आहे. त्याबरोबर आता त्याच्या शेजारून रेवा बाजूला येते. आता रेवाला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळे म्हणतात अरे ही इकडे काय करते, ही इकडे कशाला आली आहे. आता सगळ्यांनाच रेवा तिकडे आल्याबरोबर जो काही या 7 वर्षांपूर्वी भूतकाळ घडलेला आहे तो आठवतो. रेवाने कशा पद्धतीने अक्षयला लग्नाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि कसं पोलीस रेवाला घेऊन गेले होते, कसं तिला हाताला धरून घरातनं खेचत नेलं होतं. त्यानंतर मग इकडे लगेचच अभिला आठवतं की कशा पद्धतीने त्याच्याबरोबर तिने लग्न केलं होतं आणि त्याला म्हणाली होती की अभि, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, नाही जगू शकत. पण राहणं आणि जगणं तर खूप दूरची गोष्ट. रेवाने तर त्याची साथही दिली नव्हती. तर आता हे सगळं काही सगळ्यांना आठवत असतं. तर अक्षय ह्याला तर रेवाला नजरेसमोर बघूनच खूप राग येत असतो. मग आता रमा ही म्हणू लागते, हिला इथे कुणी बोलवलं, तुझं काय काम आहे इथे, कशाला आली आहेस तू इकडे. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, हे बघ रेवा, तुझी इथे येण्याची काहीही गरज नाही आहे, समजलं ना. त्यावर रेवा म्हणत असते, थांबा 1 मिनटं. आणि मग लगेचच ती आता म्हणत असते सगळ्या पेरेंट्सना, मी सगळ्या पेरेंट्सना रिक्वेस्ट करते आहे की तुम्ही अक्षय आणि रमावरती दगडफेक वगैरे नका करू. नाही म्हणजे मी मिसेस विश्वनाथ तांबटकर आहे आणि या प्रॉपर्टीवरती मालकी हक्क मीच सांगितला होता. पण आता मीच ह्या प्रॉपर्टीवरचा मालकी हक्क काढून घेते. आता या प्रॉपर्टीची फक्त एकच वारस असेल आणि ती म्हणजे रमा. आणि त्यामुळे आता तुमच्या मुलांच्या भविष्याला कुठल्याही पद्धतीचा धोका वगैरे काहीही नाही आहे. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते, आता रमा अक्षयवरती ही दगडफेक वगैरे काहीही करू नका. आणि पेरेंट्स त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ती लोक तुमच्या मुलांचं आयुष्य कधीही अंधारात वगैरे नाही जाऊ देणार. त्याबरोबर मग लगेचच सगळेजण रेवाचं आभार मानू लागतात. म्हणत असतात की थँक्यू मॅडम, तुम्ही केस मागे घेऊन खूप खूप उपकार केले. त्यावर रमा म्हणते, नाही मी उपकार वगैरे काहीही केलेले नाही आहे. अक्षय आणि रमाने ती केस जिंकली असती. हे तुम्हाला जे थँक्स म्हणायचं आहे ते तुम्ही त्यांना म्हणा. त्याबरोबर मग आता सगळीच लोक अक्षय आणि रमाचे आभार मानतात आणि म्हणत असतात, सॉरी मॅडम, सॉरी अक्षय सर, आम्ही उगाच तुम्हाला नको ते बोललो, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. त्याबरोबर मग अक्षय आणि रमा म्हणतात नाही इट्स ओके. त्याबरोबर मग आता काही लोक अक्षयला सुद्धा म्हणतात, अक्षय सर माफ करा आम्हाला. नाही म्हणजे ज्या हातांनी तुमच्या घरावर दगडफेक करायला आलो होतो, आता त्याच हातांनी तुमची माफी मागतोय. खरंच माझं चुकलं, माफ करा. अहो आम्ही उगाचच इकडे दगडफेक वगैरे करायला आलो, एवढं करण्याची काहीही गरज नव्हती. पण आता आम्हीही जातो आणि आमच्या घरी विजयाची गुढी उभारतो, आनंद साजरा करतो. त्याबरोबर अक्षय त्यांच्यासमोर हात जोडतो. तसं लगेचच आता काही बायकासुद्धा म्हणतात, सॉरी RK मॅडम, नाही म्हणजे आम्ही तुम्हाला खूप बोललो आणि खूपच जास्त बोललो, पण काय करणार, मुलांच्या भविष्याची काळजी होती, आम्हाला माफ करा, आम्ही पण येतो आता. आणि मग ती लोकं तिकडनं जाऊ लागतात. त्याबरोबर लगेचच इकडे आता तामणकर म्हणतो, अण्णांनी सह्या केलेले कागद माझ्याजवळ आहेत प्रॉपर्टीचे. आणि मग तो आता ते कागद फाडून टाकतो. तर आता हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. रमा म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे सगळं का करताय, हे आम्हाला कळत नाही आहे का. तर इकडे अभ्याने मान खाली घातलेली असते, कारण रेवा जे काही त्याच्याबरोबर वागलेली असते ते त्याला आठवत असतं. तर इकडे रेवा म्हणत असते, मी मिसेस विश्वनाथ तांबटकर आहे आणि मी आता शब्द दिल्याप्रमाणेच सर्व गोष्टी घडतील. आता प्लीज
प्लीज कुणीही टेन्शन घेऊ नका. त्याबरोबर जी उरलेली लोकं असतात ती रेवाला म्हणतात, रेवा मॅडम तुमचं मन खरोखर खूप म्हणजे खूप मोठं आहे. तुम्ही या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडलात आणि आमच्या मुलांचं शिक्षणाचं भविष्य आता धोक्यात नाही जाणार. अक्षय म्हणतो, का आलात तुम्ही इकडे? आता रमा म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं आम्ही दुधखुळे आहोत का? तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय हे आम्हाला खरंच कळत नसेल? मला बरोबर माहिती आहे की हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलं आहे, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीही केलं असलं ना तरी आम्ही तुम्हाला माफ कधीच करणार नाही आहोत. त्यावर आय्यजी म्हणतात, आणि हो तुम्ही ह्या प्रॉपर्टीवरचा हक्क जरी सोडला नसता तरीसुद्धा अक्षय आणि रमाने नक्कीच तुमच्याकडनं ती प्रॉपर्टी जिंकली असती याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं करायची काहीही गरज नव्हती. आणि आता रेवा ही शांत उभी राहून ऐकत असते. तर मयुरी म्हणत असते, आणि रेवा तू परत कशाला आलीस? तुझ्यामुळे आमच्या घराला आतापर्यंत काही कमी त्रास झाला आहे का, की पुन्हा आम्हाला अजून त्रास द्यायचा आहे? आनंददादासुद्धा म्हणतो, हो नाहीतर काय रेवा, हे बघ पुन्हा तू आता इकडे येऊच नकोस, कळलं ना? तू निघ इकडनं. त्याबरोबर आभा म्हणत असतो, दुसरं लग्नसुद्धा केलं काहीच कसं वाटत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच रेवा म्हणते, प्लीज स्टॉप इट, प्लीज शांत व्हा सगळ्यांनी. माझं एकदा ऐकून तरी घ्या ना म्हणणं, मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐका. त्याबरोबर मग रमा म्हणत असते, रेवा मुळात काही ऐकण्यासाठी आणि काही बोलण्यासाठी आता शिल्लकच राहिलेलं नाही आहे. आम्ही सगळ्यांनी काय केलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला राहायला जागा दिली, तुला घर दिलं, आणि त्या बदल्यात तू काय केलंस? तू आमचा सगळ्यांचा विश्वासघात केला होतास, आठवतं आहे ना? मग अजूनही एवढा विश्वासघात झाल्यानंतरही तुझी अशी अपेक्षा आहे का की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा, तुला एक संधी द्यावी म्हणून? त्याबरोबर रेवा म्हणत असते की हो, मी काय म्हणते ते कमीत कमी ऐकून घ्या आणि मग तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. पण प्लीज थोडा वेळ शांत राहा आणि मला जे म्हणायचं आहे ना ते शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही आहे माझं चुकलेलं नाही आहे, माझं चुकलं आहे, पण मला आता माफी मागायची आहे ना, मग मला माफ करा ना, मला पश्चाताप झाला आहे. त्याबरोबर तामणकरसुद्धा आता म्हणत असतो की ऐकून घ्या प्लीज तिचं. त्यावर रमा म्हणत असते, आम्हाला काही ऐकायचं नाही आहे तुझं. आणि रेवा, तू जे काही बोलतेस ना ते तू तुझ्या कर्माचं फळ भोगत होतीस जेलमध्ये वगैरे राहून, पण इकडे आमच्या घरच्यांनी अगं ज्या चुकाही केल्या नव्हत्या त्याची शिक्षा भोगली आहे. आज तुला हे कुटुंब एकत्र दिसतंय, पण हे कुटुंब एकत्र येण्यासाठी या कुटुंबाला केवढे कष्ट करावे लागलेत ना ते फक्त आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. अगं आजही तू दिलेल्या जखमा सगळ्यांच्या मनावर जशाच्या तशा आहेत, समजलंस ना? उगाचच्या उगाच नाटक करू नकोस. त्याबरोबर रेवा म्हणते, मला वाटलं होतं की तुम्ही सगळे मुकादम मोठ्या मनाने माझं ऐकून घ्याल आणि मला माफ कराल. प्लीज मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, माझं चुकलं, मी पुन्हा असं काहीही नाही करणार, पण आता तरी मला माफ करा प्लीज. त्याबरोबर मग इकडे आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं काहीच बोलत नसतात. रेवा म्हणते, प्लीज मी रिक्वेस्ट करते, प्लीज मला माफ करा ना, प्लीज मी हात जोडते हवं तर तुमच्यासमोर, प्लीज माझं चुकलं, मला माफ करा. मी जे काही वागले ते चुकीचं होतं, पण जाऊ देत ना, तो सर्व अल्लडपणा होता आणि त्या सर्व चुका माझ्याकडनं होऊन गेल्या, पण आता मी पुन्हा तशी कधीही वागणार नाही. मी आता तुमची माफी मागते आणि हात जोडून माफी मागते, त्यामुळे प्लीज मला माफ करा. त्यावेळी मग अक्षय रमाला खरं तर रेवाला माफ वगैरे तर करण्याची काहीही इच्छा नसते, पण आता अक्षय हा लगेचच म्हणू लागतो, हे बघ रेवा, तू काहीही बोललीस तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. तुझे हे अश्रू आम्ही याआधीसुद्धा खूप वेळा पाहिलेत आणि तुझ्यावर विश्वाससुद्धा ठेवला आहे, पण आता नाही. आता मुळात आम्ही तुझ्या या अश्रूंवरती विश्वासच ठेवणार नाही. आम्हाला माहिती आहे ही सगळी फक्त तुझी नाटकं आहेत आणि आता प्लीजच तुझी नाटकं ना तू बंद कर, कारण आम्हाला ही नाटकं बघण्यामध्ये आता काहीही रस नाही आहे, समजलं ना तुला? उगाचच्या उगाच ड्रामे करू नकोस, चल निघ इकडनं, उगाच इथे थांबून आमचाही वेळ वाया घालवू नकोस आणि स्वतःचाही. आणि जरी तू ती केस मागे घेतली नसतीस ना तरी आम्हाला काही फरक पडला नसता, आम्ही बरोबर तुझ्याकडनं ती केस जिंकलो असतो. त्याबरोबर मग तामणकर म्हणतो, एक मिनटं नाही, म्हणजे आता मला मध्ये बोलायची वेळ आली आहे म्हणून मी मध्ये बोलतो. रेवा डार्लिंगने एवढ्या मोठ्या मनाने ती प्रॉपर्टी सोडून दिली, एवढ्या मोठ्या मनाने तिने इथे येऊन तुम्हा सगळ्यांची माफी मागितली, तर मग मला काय वाटतं, मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी
सुद्धा आता रेवाला तेवढ्याच मोठ्या मनाने माफ करून टाकायला हवं. शेवटी माणूस आहे, माणसाकडनं चुका या होत असतात, पण झालेल्या चुका माफ करता सुद्धा आल्या पाहिजे ना. म्हणून म्हणतो प्लीज प्लीज रेवा डार्लिंगला तुम्ही सगळ्यांनी आता माफ करून टाका. तिच्याकडनं जी काही चूक झाली ती सोडून द्या आणि तिला आता पुन्हा माफ करा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुमच्यासमोर हात जोडतो. खेळ रंगला, आनंद झाला असं म्हणून आता लगेचच तो रेवाला म्हणतो, बरं रेवा डार्लिंग आता आपण निघूया चल. आणि मग लगेचच तो रेवाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि रेवाला चल आपण निघू म्हणतो. रेवा ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज मला माफ करा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला अक्षयला मात्र रेवाला माफ करण्याची बिलकुलच इच्छा नसते. तर तामणकर म्हणत असतो की जर मी ठरवलं असतं तर मी ती प्रॉपर्टी तुम्हाला देऊ शकलो नसतो. मी किती दिवस ती प्रॉपर्टीवरची केस तशीच रखडवून ठेवू शकलो असतो. याचा अंदाजसुद्धा अक्षय आणि रमा तुम्हाला असेलच. पण तरीही रेवा डार्लिंगच्या म्हणण्यावरून मी तसं काहीही केलेलं नाही आहे. तर मी ती प्रॉपर्टी सोडून दिलेली आहे. म्हणून आता मी रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही सगळ्यांनीच रेवाला माफ करा. बरं चला आता आम्ही येतो. आणि एवढं बोलून मग रेवा आणि तामणकर दोघंही जणं तिकडनं निघून जातात. त्यानंतर रेवा घरी आल्यावर सुद्धा रडत बसलेली असते. घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो आणि तिला आता त्रास होत असतो. ती आता रडत असताना त्या ठिकाणी तामणकर येतो. तामणकर रेवाला म्हणत असतो, रेवा डार्लिंग काय झालं? शांत हो, रडू नकोस. रेवा प्लीज रडू नकोस ना. त्याबरोबर रेवा म्हणते, विशू कसं रडू नकोस. त्यावर तामणकर म्हणतो, तुला माहिती आहे ना मी तुला रडताना नाही बघू शकत. रेवा डार्लिंग प्लीज शांत हो. मग रेवा गप्प होते. त्याबरोबर मग आता तामणकर म्हणतो, रेवा डार्लिंग अगं का आलो आपण इकडे परत? आपण दुसऱ्या देशातच केवढे खुश होतो, काय गरज होती आपल्याला परत इकडे येण्याची? अगं आपण आपलं भूतकाळ मागे सोडून खूप पुढे आलो आहे आता. त्याबरोबर रेवा म्हणत असते, नाही डार्लिंग हे सगळं तुला वाटतंय पण माझ्या बाबतीत तसं आजही नाही आहे रे. मी आजही माझा भूतकाळ एवढ्या सहजासहजी नाही विसरू शकत. मला नाही जमणार हे सगळं एवढ्या सहज पद्धतीने विसरायला. तुला माहिती आहे आनंदी मी कधीच नव्हते. मला माझा भूतकाळ तेव्हाही सतवत होता आणि आजही सतवतोय. मला प्रत्येक वेळी माझा भूतकाळ खवणत असतो, आतमधून पोखरत असतो आणि त्यामुळे मला शांत वाटतच नाही रे. त्याबरोबर मग तो म्हणत असतो, रेवा डार्लिंग अगं शांत हो, रडून काय मिळणार आहे? तू जरा रिलॅक्स हो बरं, रिलॅक्स. रेवा म्हणत असते, नाही विशू नाही, ही लढाई आहे माझी आणि मला लढावीच लागणार आहे. त्यावर मग तिला विश्वनाथ म्हणतो, अगं हो पण तू पहिला रडणं थांबव बरं, शांत हो ना रेवा. आपण एक काम करूया, आपण इकडे आता नकोच थांबायला, आपण आता इकडनं कायमचे निघून जाऊया. हो कायमचे निघून जाऊया. तसंही आपल्याला इथे थांबण्याची आता काहीही गरज नाहीच आहे. आपण दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन बाहेर शिफ्ट होऊया, म्हणजे तुला या सर्व गोष्टींचा त्रास होणार नाही. त्यावर रेवा म्हणते, नाही मला तसं करून नाही चालणार. मला अक्षय आणि रमाची माफी मागायची आहे, मला त्यांच्याकडनं माफी मिळवायची आहे. विश्वनाथ म्हणतो, अगं रेवा पण काय गरज आहे आता ह्या सर्व गोष्टींची? रेवा म्हणते, माझं मन पोखरतंय विशू आतमधून, माझं मन मला सतत खातं आहे. मी केलेल्या चुका, मी केलेले गुन्हे मला नाही विसरता येत आहेत आणि त्यामुळे मला आता जोपर्यंत मी त्यांची माफी मागणार नाही ना तोपर्यंत चैन पडणार नाही. विशू ही लढाई माझ्या एकटीची आहे, त्यामध्ये मी तुला खेचणार नाही. त्यावर विशू म्हणतो की रेवा डार्लिंग अगं असं काय बोलतेस? जिथे तू आहेस तिथे मी तर असणारच ना. मी प्रेम केलं आहे तुझ्यावर, त्यामुळे काहीही झालं, अगदी काहीही, तरी मी तुला कुठेही एकटं पडू देणार नाही. मी असेनच कायम तुझ्याबरोबर. तू कसलीही काळजी करू नकोस, मी आहे. आपण दोघं मिळून जे काही करायचं ते करू. तू शांत हो आणि शांत राहा, कळलं ना तुला? आपण मिळून जे काही करायचं आहे ते करू. रेवा डार्लिंग अगं मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही आहे आणि तू आता ना रडणं थांबव पहिलं आणि तू या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस. हे बघ तुला जे हवं आहे ते नक्की होईल, पण आधी तू शांत हो बरं. त्याबरोबर मग तो रेवाला समजावतो, शांत हो, शांत करतो तो तिला आणि म्हणत असतो, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. अगदी काहीही झालं, काहीही, तरीही मी कधीच तुला एकटं पडू देणार नाही, तुला मी एकटं सोडणार नाही. त्याबरोबर रेवा म्हणते, विशू खरंच? त्यावर विश्वनाथ होकार देतो. मग रेवा ही लगेचच विश्वनाथला
मिठी मारते आणि आता ती त्याच्या जवळ असते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मुकादमांच्या घरामध्ये अक्षय म्हणत असतो, रेवा हे सगळे ड्रामे करते, पण ती हे सगळं का करते हेच मला कळत नाही आहे. त्याबरोबर आता इकडे घरातले सगळेच जण म्हणत असतात, हो हे तर अगदी बरोबर आहे. आई आजी म्हणतात, आज ती आली काय, तिने माफी मागितली काय, नाटकं काय केली रडण्याची, मला कळतच नाही आहे. मुळात ती आपल्या घरी आलीच कशाला, तिला गरजच काय होती आपल्या घरी येण्याची. त्याबरोबर अभ्या म्हणत असतो, मला तर कळत नाही आहे, नाही म्हणजे आता त्या माणसाबरोबर ती लग्न कसं काय करू शकते, विश्वनाथ तांबेडकर बरोबर. मला धक्काच बसला आहे ते लग्न वगैरे बघून, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून. एवढं सोपं वाटतं का रेवाला हे सगळं, एवढं पटकन तिने या सर्व गोष्टी केल्या का. त्याबरोबर मग तो म्हणत असतो, मला तर ना तिचं म्हणजे काही कळतच नाही, ती काय मुलगी आहे आणि काय नाही खरंच. त्याबरोबर मग आता लगेच इकडे आईची ह्या अभ्याला म्हणत असतात की अरे मला पण तिच्या मुलीचं काहीही कळत नाही, एक नंबरची खोटारडी आणि फसवी मुलगी आहे ती. आता तिच्या डोळ्यातले ते अश्रू वगैरे ते सगळं फक्त नाटक आहे, ढोंग करते ती मुलगी ना कधीही काहीही खरं करू शकत नाही. त्याबरोबर आता लगेच आनंददादा म्हणतो की एक मिनटं, तुम्ही हे विसरताय का, विश्वनाथ ताम्हणकरसारखा एवढा मोठा व्यक्ती जर आपल्याला त्याची प्रॉपर्टीवरचा हक्क सोडून सहज ती प्रॉपर्टी देऊन टाकतोय, तर यामागे नक्कीच खूप मोठं काहीतरी प्लॅनिंग असणार. तो आपल्याकडून असं काहीतरी मागू शकतो जे आपण कधी विचारातही देऊ शकत नाही. त्यावर अक्षय म्हणतो, एक्झॅक्टली दादा. त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो, आता आपल्याला खूप जास्त सेफ आणि अलर्ट राहावं लागणार आहे. कधी काय घडेल आणि कधी काय नाही याची काहीही शाश्वती नाही आहे. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो की तू काहीही काळजी करू नकोस. त्याबरोबर मयुरी म्हणत असते की नाही नाही, असं कसं, आपल्याला काहीतरी करायला हवं आणि काहीही करून आपल्याला हे सगळं थांबवायला हवं. तो विश्वनाथ ताम्हणकर नक्की काय करणार आहे याच्यावरती लक्ष तर ठेवलं पाहिजे. ती रेवा जे काही वागली आहे ना ते सगळं खोटं आहे हे मलासुद्धा माहिती आहे. हे सगळेजण एवढं बोलत असतात पण रमा ही काहीच बोलत नसते. तर अभ्या म्हणत असतो, मला तर तिने जे लग्न वगैरे केलं आहे ना त्यानेच खूप मोठा धक्का बसला आहे आणि त्यातून मला आता पटून चुकलं आहे की रेवा सुधारणार नाही आहे. तिने स्वतःपेक्षा दुप्पट वयाच्या माणसाबरोबर लग्न केलं. जमतं कसं हे सगळं तिला, कसं त्या माणसाला तिने स्वतःच्या जाळ्यात ओढलं असेल. त्याबरोबर मग अक्षय म्हणत असतो की अरे ते सगळं सोड, आपण तर एकाच गोष्टीत खुश राहायला हवं की तू तिच्या तावडीतून सुटलास बास. त्या व्यतिरिक्त आता सध्या आपल्याला काहीही महत्त्वाचं नाही आहे. एवढं ऐकल्यावर मग अभ्यादादा हा शांत बसतो. तर दुसऱ्या बाजूला आईजी म्हणत असतात की मुळात ना त्या मुलीवर पुन्हा विश्वास ठेवावा अशी त्या मुलीची लायकीच नाही आहे आणि आपण कोणीही तिच्यावरती आता विश्वास वगैरे ठेवायचा नाही आहे. पण रमा, अगं मगापासून मी बघते तू काहीच बोलत नाही आहेस, काय झालं, तू अशी गप्प का आहेस, बोल ना काहीतरी, तुझी शांतता ही मला खात जाते. त्याबरोबर अक्षयसुद्धा म्हणतो, रमा काय गं, तू शांत का आहेस, तू बोल ना काहीतरी. त्यावेळी मग रमा म्हणत असते, नाही म्हणजे मी काय बोलू, म्हणजे रेवा जरी सुधारत असेल, नाही म्हणजे रेवा सुधारत नाहीच आहे, पण तरीही मी म्हणते आहे काय, रेवा जरी सुधारली असेल ना तरीही आपला रेवावरती विश्वास ठेवणं हा अवघडच आहे. त्यामुळे तुम्ही सगळे जे म्हणताय ना तेच अगदी बरोबर आहे, कारण रेवामुळे ऑलरेडी आपल्या सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे, खूप मरण वेदना भोगल्या आहेत आपण. त्यामुळे आता पुन्हा रेवाला एखादी संधी देण्याचा विचारही आपण कुणीही करायला नको. आपण बिलकुलच रेवाला काही संधी वगैरे नको द्यायला. त्यामुळे आपण आता तुम्ही सगळे जसं म्हणता तसंच करू, काही रेवाला सुधारण्याची वगैरे संधी द्यायची नाही आहे. बरोबर आहे, तुम्हा सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत आता रमा ही फक्त बरोबर आहे बरोबर आहे एवढंच बोलते. तर दुसऱ्या बाजूला आता विशू हा रेवाला जवळ घेतो आणि म्हणत असतो, डार्लिंग प्लीज रडू नकोस, शांत हो डार्लिंग, मी आहे ना, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा रेवा म्हणत असते, विशू थँक्यू सो मच. त्याबरोबर ताम्हणकर तिला म्हणतो की डार्लिंग थँक्स नको म्हणूस प्लीज, आणि मग तो आता रेवाचे डोळे पुसायला लावतो. त्याबरोबर इकडे आता रेवा ही म्हणत असते की खरंच मला काहीही झालं ना तरी अक्षय आणि रमाकडनं माफी मागायचीच आहे. मला माझ्या चुकीवरती पश्चाताप आहे आणि हे त्यांना कळायला हवं. त्यांनी मला माफ केल्याशिवाय मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी आनंददादा पेपरमध्ये बातमी वाचतो की सुप्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ ताम्हणकर यांच्या कृपेमुळे अण्णासाहेब कर्णिका यांची वाचली सगळी संपत्ती. आता हे वाचून सगळ्याच मुकादमांना खूप मोठा धक्का बसतो. मुकादम म्हणतात, अच्छा याच्यासाठी तो ताम्हणकर आपल्याला एवढं माफ करत होता काय, आता कळालं. आता सगळेच चिडचिड करत असतात.
मयुरी म्हणते ही लोकं अशी कशी असू शकतात, का वागली ही लोकं असं. त्याबरोबर आयजी म्हणतात मलासुद्धा यांचा सगळ्यांचा खूपच जास्त राग आलेला आहे. नाही म्हणजे हे लोकं असं का करतात कळतच नाही आहे. त्याबरोबर अक्षयसुद्धा म्हणत असतो नाहीतर काय मुद्दाम केलं हे सगळं त्या देवाने आणि त्या विश्वनाथ ताम्हणकराने. हेच खरं आहे, मुद्दाम जाणून बुजून ठरवून उमजून प्लॅनिंग करून त्यांनी हे सगळं केलं आहे. त्याबरोबर रमा म्हणते 1 मिनटं झालं आहे का तुम्हा सगळ्यांचं बोलून, आता मी बोलू का. त्याबरोबर मग सगळेजण रमाकडे बघू लागतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद.